नमस्कार. मी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पोलीस भरती 2024-25 या अनुषंगानं सर्व पत्रकार मित्रांना, सर्व प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी म्हणून मी मुद्दाम आज आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या घटकामध्ये 2024-25 याकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रियेमध्ये आपल्याकडे जी एकूण जागा आहेत, तुम्हाला मी प्रेस नोट पण देतो, एकूण सगळे जी पदं आहेत ते पदांची संख्या आहे, पोलीस शिपाई पदाची आहे 840. त्यामध्ये कप्पीकृत आरक्षणासहित मी तुम्हाला एक सविस्तर चार्ट देतो जेणेकरून तुम्हाला ती माहिती मिळेल. आणि दुसरं आहे ते चालक पोलीस शिपाई या पदासाठीची 81 पदं, अशी एकूण 921 पदांची भरती या आयुक्तालयामध्ये सध्या सुरू आहे. यातील भरती प्रक्रियेमध्ये आपण सुरुवातीला ऑनलाईन अर्ज मागणी केलेली होती. महायुतीच्या मार्फतीने ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज प्राप्त केलेले आहेत. आत्तापर्यंत पोलीस शिपाई पदासाठी एकूण प्राप्त अर्ज हे 39,202 आहेत आणि ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलसाठी 18,788 असे एकूण 57,990 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत. आपण या सर्व उमेदवारांना दररोज इथं आता सुरुवातीला बोलवत आहोत. आपली इथली शारीरिक चाचणीची सुरुवात कालच झालेली आहे. कालपासून इथं या मैदानामध्ये सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि शारीरिक चाचणी सुरू आहे. आपण पहिल्या दिवशी काल 1,000 उमेदवारांना बोलवलं होतं. आजपासून दररोज 2,500 उमेदवारांना इथं बोलवलेलं आहे. आता सुरुवातीला आपण इथं आल्यानंतर या मैदानामध्ये सर्व उमेदवारांना बसवून घेतो आणि इथं या पेंडॉलमध्ये आणि तिथं सर्व सविस्तर सूचना दिल्या जातात. सर्वांनाच सूचित केलं जातं की कुठलाही गैरप्रकार इथे चालणार नाही, गैरप्रकाराला इथं खपवून घेतलं जाणार नाही. कोणीही म्हणजे उमेदवार किंवा पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी कोणीही इथं गैरप्रकार केल्याचं दिसून आल्यास संबंधितावरती कडक कारवाई केली जाईल याची स्पष्ट सूचना सुरुवातीलाच दिली जाते. याशिवाय त्यांना इथले जे टप्पे आहेत भरती प्रक्रियेतले ते सर्व टप्प्यांची माहिती दिली जाते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला लक्षात येते, सुरुवातीला पहिल्यांदा एकूण 15 आपण लेन केलेले आहेत. त्या लेनप्रमाणे आवेदन अर्ज क्रमांकानुसार ते उमेदवार पुढे जातात आणि त्यांची इथं नोंदणी होते. ते आले त्याची इथं नोंद घेतली जाते, हजर असल्याची नोंद घेतली जाते आणि त्याशिवाय त्यांचं आधार ऑथेंटिकेशन, आधार प्रमाणीकरण केलं जातं. आधार प्रमाणीकरणासाठी आपण ऑनलाईन प्रक्रिया राबवत आहोत आणि त्यांची बायोमेट्रिक द्वारे किंवा OTP घेऊन त्यांचं आधार प्रमाणीकरण केलं जातं. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्यांची शारीरिक मोजमापं घेतली जातात. त्यामध्ये उंची मोजमाप, छाती मोजमाप हे घेतलं जातं. नंतर 20-20 लोकांच्या डिटेल तयार केल्या जातात आणि चेस्ट नंबर त्यांना वाटप केलं जातं. चेस्ट नंबर वाटप झाल्यानंतर, डिटेल तयार झाल्यानंतर पुढं जाऊन त्यांचं बायोमेट्रिक आणि फोटो घेतला जातो. बायोमेट्रिक म्हणजे त्यांच्या फिंगरप्रिंट घेतल्या जातात आणि त्यांचा फोटो घेतला जातो. त्यानंतर त्यांना एक RFID जॅकेट दिलं जातं. इथली सर्व जी प्रक्रिया आहे ती अतिशय अचूक शास्त्रीय पद्धतीने सुरू आहे. त्यामध्ये RFID तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. त्यामुळं 100 मीटर धावणे आणि 1600 मीटर धावणे या दोन्ही प्रकारामध्ये त्यांना अचूक नोंद मिळते आणि त्यामुळं त्यांची प्रत्येक ठिकाणी, ज्या त्या ठिकाणी 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक असे एकूण जे 3 इव्हेंट आहेत, त्या तिन्ही इव्हेंटच्या ठिकाणी त्यांना त्यांचा परफॉर्मन्स सांगितला जातो.
काय त्यांचं टायमिंग आलं, किती अंतरावरती गोळा पडला आणि त्यांना किती गुण मिळालेले आहेत, त्याप्रमाणे गुणपत्रिका तयार होते आणि त्यांचे स्वाक्षरी घेतले जातात. त्यांना पुढच्या इव्हेंटला जाऊ दिलं जातं. याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते. मैदानी चाचणीमध्ये एकूण 3 प्रकार आहेत. सुरुवातीला आपण 1600 मीटरचा रनिंग घेतो. त्यामध्ये आपला जो ट्रॅक बनवलेला आहे तो 400 मीटरचा आहे. त्यांना एकूण 4 लॅप किंवा 4 राऊंड्स त्या मैदानाला घ्यावे लागतात. त्यानंतर 1600 मीटर त्यांचा जो इव्हेंट आहे, चाचणी आहे, ती पूर्ण होते. त्यानंतर 100 मीटर धावणे ही चाचणी आहे आणि त्यानंतर गोळाफेक ही चाचणी आहे. अशा एकूण 3 चाचण्याच्या द्वारे हे कामकाज पूर्ण केलं जाते. एकूण 100 गुणाची ही चाचणी, शारीरिक चाचणी पूर्ण केली जात आहे. आपल्याला यानंतर संपूर्ण आमच्या मैदानी परिसरामधून एक गाइडेड टूर केली जाईल. तुमच्यासोबत एक अधिकारी दिले जातील, त्यांच्यासोबत तुम्ही जायचं आहे. इतरत्र कुठेही मुद्दाम जाऊ नका, कारण तुम्हाला एकत्रित पुढं घेऊन आम्हाला एक्झिटकडे घेऊन जायचं आहे. तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ शूट करायचे तर तिथं थोडे तुम्हाला व्हिज्युअल्स घेता येतील आणि पुढं जाता येईल. तुम्हाला या अनुषंगाने काही प्रश्न विचारायचे असतील तर आता विचारा. नाही, 1-2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी सर्व परिसरामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत, नंबर 1. नंबर 2, आपण इथे एकूण 70 व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत. तेव्हा CCTV कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही नोंद केली जाते. आणि दुसरं म्हणजे RFID हे तंत्रज्ञानसुद्धा अचूक आणि कार्यक्षम पद्धतीनं आपल्याला भरती प्रक्रिया राबवण्यामध्ये मदत करतं. एकाबाबतचं उत्तर देतो मी तुम्हाला. अंमली पदार्थाच्या अनुषंगानं आपल्याकडे इथं सुरुवातीलाच स्क्रीनिंग फ्रिस्किंग होतंय. प्रत्येकाच्या शरीरावरती किंवा पिशवीमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आहेत का याची सविस्तर पडताळणी केली जाते, स्कॅनिंग केलं जातं आणि तिथं त्यानंतर पुढं त्या प्रत्येक ठिकाणी आपले अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पथक तिथं नेमलेलं आहे. काही ठिकाणी मुद्दाम होऊन, आता मी मुद्दाम सर्व जागा जाहीर करत नाही, पण सर्व ठिकाणी जिथे आम्हाला आवश्यक आहे अशा ठिकाणी, काही ठिकाणी दृश्य स्वरूपात, काही ठिकाणी मुद्दाम अदृश्य स्वरूपात साध्या कपड्यामध्ये आपली पथकं नेमलेली आहेत, जेणेकरून कुठेही अशा प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत. आपली जी मैदानी चाचणी आहे ती 25 मार्चला पूर्ण होईल, तिथपर्यंत चालणार आहे असा अंदाज आहे. म्हणजे आतापर्यंत आपलं जे नियोजन केले त्या नियोजनाप्रमाणे 25 मार्च तारीख आहे. पण त्यानंतर जी लेखी परीक्षा आहे तिची तारीख ही आम्ही नंतर जाहीर करणार आहोत. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळं ती पुढे ढकलावी लागली त्यावेळेस. नाही, काल पहिला दिवस होता आणि थोडा उशीर झाला होता. उशीर झाल्यानंतर ऊन पडल्यानंतर आम्ही चाचणी थांबवली होती. पुन्हा चाचणी 4 वाजता पूर्ववत सुरू करण्यात आली. नाही, इथं काय आपलं आयुक्तालय एक तर नवीन आहे, आपल्याकडे मुख्यालय पण नाही. आपण जिथं थांबलेलो ते सुद्धा एक महापालिकेचं मैदान आम्ही मागणी करून घेतलेलं आहे, त्यामुळे राहण्याची वेगळी व्यवस्था करता नाही आली. ज्या उमेदवारांना काही अडचणी आहेत, आक्षेप आहेत किंवा अपील आहेत, तिथं प्रथम अपील अधिकारी छाती उंची मोजमापासाठी ACP हेडक्वार्टर श्री तानाजी बर्डे हे प्रथम अपीली अधिकारी आहेत. माझ्यासोबत DCP हेडक्वार्टर श्री अशोक बेलकर आहेत,
हे द्वितीय अपील अधिकारी आहेत. वरिष्ठ दर्जाचे अधिकारी स्वतः अशोक विरकर साहेब हे सगळीकडं स्वतः प्रत्येक इव्हेंटवरती जाऊन त्या ठिकाणी उमेदवारांच्या सोबत चर्चा करतायत. त्यांना काय अडचणी असतील तर त्यांचं शंकेचं निरसन केलं जाते. याशिवाय ईमेल ID आहे, आपली वेबसाईट आहे, त्या ठिकाणी आपण दररोज वेबसाईटवरती होणारी प्रक्रियेबद्दलची आणि सविस्तर त्याचा निकाल रोजच्या रोज आपण जाहीर करतोय. आणि त्यांना ईमेलद्वारे सुद्धा काही अडचणी असतील तर ते उमेदवार आम्हाला ईमेलद्वारे कळवत आहेत. ते महाराष्ट्रातून आलेले आहेत. आहेत.